माझं म्हणणं. ते साधे होते, शब्दाचा अर्थ व्यवस्थित लावा. ते साधे होते, बघायचे आजूबाजूचे घरातले लोक बघायचे, म्हणायचे बाकीचे लोक चांगले, द्यायला मुलगी काही हरकत नाही. पण आता सगळं काही बॅकग्राऊंड बघितलं जातं. मुलगा कसा आहे, कुठे जातो, कशी संगत आहे, किती कमावतो, वडिलांकडे धन आहे की नाही, शेती आहे की नाही, नोकरी आहे की नाही, सगळं बघितलं जातं. मग नंतर मुलगी दिली जाते. एवढं सगळं बघितल्यानंतर पण मुलांचे लग्न जमत नाही. त्याच्या मागचं तिसरं कारण असं आहे की मुलं व्यसनाधीन झालेले आहेत. मुलं व्यसनाधीन झालेले आहेत. कारण काय आहे? गावामध्ये इलेक्शन असलं, एखाद्या व्यक्तीला, इथली गोष्ट मी सांगत, एखाद्या व्यक्तीला निवडून यायचं असेल आणि निवडून येण्यासाठी काही मागे पुढे मुलं पाहिजे, त्यांनी नाचलं पाहिजे, काहीतरी उडवलं पाहिजे, सगळं काही केलं पाहिजे. मग मुलांना बोलवायचं कसं? पैसे देऊन सुद्धा लोक येत नाही. मग काय देत आहेत? बाटल्या देत आहेत, फुकटात. आणि फुकटात जेव्हा बाटल्या दिल्या जात आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा बाटल्या दिल्या जात आहेत, फुकट मिळाल्यानंतर कसं लागतं म्हणून मुलं पिऊन बघतायत. वयात नाही आले तरी सुद्धा परिणाम एकदा की तोंडाला बाटली लागली की मरेपर्यंत सोडत नाही आणि नंतर स्वतःच्या खिशातल्या पैशांनी विकत घेत आहेत. परिणाम संपूर्ण जीवन बर्बाद होत आहे. आणि अशा पद्धतीने निवडून जर एखादा कोणी श्रेष्ठ गादीवर बसत असेल तर तो जीवनभर कधीही सुखी राहू शकत नाही आणि त्याच्या पिढ्यांना सुखी ठेवू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. भाग्यवान कोणाला म्हणतोय? भाग्य कुशाला म्हणतोय? ज्याला भरपूर धनाची अचानक प्राप्ती झाली, आपण म्हणतो काय भाग्यवान. गावामध्ये सगळीकडे बोर पाडले, एखाद्या गावामध्ये सगळे बोर फेल गेले, परंतु एकाच व्यक्तीच्या अंगणामध्ये जर बोर पाडल्यानंतर पाणी लागलं, सगळं गाव म्हणतं बाबा रे तू एकटा भाग्यवान आहे. म्हणजे तू भाग्यवान आहे कारण तुला बोरला पाणी लागलं. एखादी अप्राप्त झालेली वस्तू जर आपल्याला प्राप्त झाली तर प्राप्त झालेल्या वस्तूमुळे सगळे जग म्हणते की आपण भाग्यवान आहोत. एखाद्याला मुलगा झाला, लोक म्हणतात वा भाग्यवान आहे. मुलगी झाल्यानंतर म्हणत खुशाल नाही म्हणतात. मुलगी झाल्यानंतर भाग्यवान नाही. पण मुलगी जीवनामध्ये फार महत्वाची आहे. मुलगी झाली, लहानाची मोठी व्हायला लागली, आपल्याला असं वाटतं आपल्या घरी खाते परंतु दुसऱ्यांच्या घरी जात. पण तिकडे गेल्यानंतर जर तिने सुसंस्कृत मुलीने चांगलं जीवन जर जगली तर ती मुलगी 3 घरामध्ये गेल्या, ती मुलगी परक्या घरामध्ये गेल्यानंतर 3 पिढीचा उद्धार करत असते. एक मातृपिढीचा, एक पितृपिढीचा आणि एक पतीच्या पिढीचा ती उद्धार करत असते. पण मुलगा कितीही चांगला निघू द्या, तो चांगला जरी निघला तरी एकाच पिढीचा उद्धार करतो, वडिलांची. मग मुलगी का नको? मुलगी फार महत्वाची आहे जीवनामध्ये. पण मुलगीसाठी कोणी नवस करत, मुलासाठी नवस केले जातात. एक सांगा, मुलगी जितकी जीव लावते तितके मुलं जीव लावताय का? आई वडील आजारी पडले, मुलाचं लग्न झालेलं असेल, मुलगी सासरी गेलेली असेल, मुलगा आई वडिलांची सेवा करत असेल नसेल, पण सासरवरून आलेली मुलगी आई वडील कितीही कशाही अवस्थेमध्ये असले, मल मूत्र उचलून बाहेर टाकत असताना तिला काही वाटत नाही. ती म्हणते बाबा काळजी करू नका, आता मी आलेली आहे. पण मुलगा 10 हात लांब बसतो आणि बहिणीला सांगतो ताई यांचं दुःख बघवलं जात नाही म्हणून लांब बसतो. काय म्हणतो? दुःख यांचं बघवलं जात नाही. जिला खऱ्या अर्थाने दुःख बघवलं जात नाही ती पायाजवळ बसते. कितीही गादीचा वास येत असला तरी आईच्या सुखासाठी ती आईच्या पायाजवळ बसते. एक सांगू, मेल्यानंतर सुद्धा रडायला मुलगी लागते. मुलगा एवढा रडणार नाही महाराज, मेल्यानंतर सुद्धा रडायला मुलगी लागते. आणि अशी जर मुलगी कामाची आहे तर आपल्याला का नको? मग मुलगी झाल्यानंतर आपण स्वतःला भाग्यवान का समजू नये? पण मुलगा झाल्यानंतर भाग्यवान आहे म्हणतात. ही तुमची आमची भाग्याची व्याख्या आहे की आपल्याला हे सर्व गोष्टी मिळाल्यानंतर आपण भाग्यवान म्हणतोय स्वतःला. एक व्यक्ती अतिशय गरीब, एवढा गरीब की एकदा जर भोजन केलं सकाळचं तर संध्याकाळी मिळेल याची गॅरंटी नाही. एवढा निर्धन, कशी बशी काट्यांची झोपडी बांधलेली, तिथे राहणारा. पण त्याला कधीतरी कुठेतरी ऐकलेलं होतं की लॉटरीचं तिकीट काढावं म्हणून त्याने तिकीट काढलेलं होतं. कर्म संयोगाने त्याला लॉटरी लागली. कितीची? 1 करोड. किती? 1 करोडची लॉटरी. त्याला माहित नाही 1 करोड मध्ये 100च्या नोटा येतात किती, त्याच्यामध्ये 500च्या नोटा येतील किती याचंही त्याला ज्ञान नाही. कधी 500चीच पाहिलेली नाही तर करोड काय. पण त्याला एवढं समजलं की भरपूर पैसे
मिळाली. पण लोकांना जेव्हा ही गोष्ट समजली, लोक म्हणायला लागले, वा काय भाग्यवान आहे, याचं भाग्य उदयाला आलं, झोपडीत राहतोय, एक वेळच्या जेवणाची दानादान, आणि किती मिळाले, 1 करोड, 10 पिढ्या बसून खातील एवढा पैसा मिळाला. हा गेला पैसा घेऊन आला, कशात आणायचा तेही माहित नाही, फाटलेल्या उपरण्यामध्ये सगळा पैसा घेऊन आला. आणि जसा घरामध्ये आला त्याला असं वाटलं आता हे पैसे ठेवायचे कुठे, ठेवायला काही जागा नाही, अलमारी नाही, काही नाही, म्हणून त्याने उशाच्या जवळ ते पैसे ठेवले, रात्री झोपला. परंतु बातमी समजली चोरांना. रात्रीच्या वेळेस चोर आले झोपडीमध्ये आणि जसे आले चाकू दाखवला. चाकू दाखवल्याबरोबर तो काय म्हटला असेल, या ठिकाणी विचार करा की आपल्या जवळ रात्रीच्या वेळेस चोर आले आणि त्यांच्याकडे वेगवेगळे आयुध असतील, तलवारी, पिस्तूल, चाकू, सगळं काही असेल, आणि त्यांनी सगळं काही बाहेर काढून आपल्याला दाखवलं. आपण काय म्हणणार, आपण म्हणणार का शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती म्हणणार आपण, नाही म्हणणार. काय म्हणणार, एवढंच म्हणणार, काय असेल नसेल घेऊन जा पण मारू. मी तर एवढं म्हणणार, विठ्ठल विठ्ठल. काय म्हणणार आपण, सगळेजण एवढंच म्हणणार, बाबा एखादा धाडसी असेल तो त्या ठिकाणी काहीतरी भांडणं करेल वगैरे, पण बहुतांशी 99% म्हणतील बाबा रे घेऊन जा पण मारू काही नको, जिवंत ठेव, कारण सलामत तो पगडी पचा, सगळं काही घेऊन. त्यानेही तेच सांगितलं, एवढं आता पाप झालं, म्हटले घेऊन जा, हे बघा आहे म्हटले, चोरांच्या समोर ठेवून दिलं, एवढंच होतं म्हटले, माझ्याकडे याच्यातली एकही नोट काढलेली नाही म्हटले. चोरांनी सगळे पैसे घेतले, निघून गेले चोर. आणि जसे चोर निघून गेले आणि पहाट झाल्यानंतर लोकांना रडून रडून सांगायला लागला, हो एवढे मोठे पैसे मिळाले होते, एवढे मोठे मिळाले होते, 1 करोड होते म्हणतात, कसे काय त्या ठिकाणी चोर आले रात्री, सगळं काही घेऊन गेले. लोक म्हणले याचं नशीबच झोपलेलं, याला काय मिळेल, याच्या नशिबामध्येच नव्हतं, म्हणून काही फायदा नाही, म्हणून हा दुर्भाग्यवान आहे, याचं भाग्य झोपलेलं आहे. याचा अर्थ आधी भाग्यवान म्हणणारे लोक आता त्याला म्हणतायत याचं भाग्य झोपलेलं आहे. योग होता परंतु जीवनामध्ये क्षेम नव्हता, पैसे मिळण्याचा योग होता परंतु क्षेम काही नव्हता. याला आपण भाग्यवान म्हणतोय. धन मिळालं भाग्यवान. एक मुलगा तरुण, बरेच वर्ष झाले, विवाहाचं वय झालं आणि विवाहाचं वय जास्तीत जास्त 25 पर्यंत, 27 पर्यंत, पण 30 पर्यंत गेला बिचारा, परंतु लग्न काही जमत नव्हतं. लग्न जमत नव्हतं. त्याने बघितलं बाकीच्या मित्रांचं लग्न जमलं, सगळे चतुर्भुज झाले, परंतु मी कसा राहिलो मुंजा, माझं कसं लग्न जमेल, कुठे जाऊ, काय करू. गावातल्या मंदिरामध्ये हनुमानजींच्या पुढे बसायचा, हनुमानजी माझं लग्न लावा हो, एकदा तरी मला दर्शनाला येऊ द्या बुट घालून तुमच्या मंदिरामध्ये. हनुमानजी म्हणायचे, बाबा रे माझं झालं नाही, तुझं कधी लावू नाही का. पण तो तरी सुद्धा विचार करायचा. शेवटी एकदा त्याचं लग्न झालं, होत नव्हतं, कारण आता ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठा प्रश्न आहे सगळ्यांच्या पुढचा. मुलं भरपूर आहे गावामध्ये, परंतु सगळ्यांचेच लग्न वेळेवर होत आहे असं नाही, आणि होता येत असं नाही. त्याचं कारण काय आहे, मुलांचे लग्न आज का होत नाही, याच्या मागे काही कारण आहे. एक काही कालावधी मागचा असा गेला की ज्या कालावधीमध्ये भ्रूण हत्या एवढ्या घडल्या की त्याच्यामध्ये अनेक गर्भस्थ ज्या शिशु होत्या, कन्या होत्या, त्यांचा वध केला गेला. परंतु आता काही वर्षापासून सरकारने बंदी घातल्यामुळे त्या ठिकाणी शिशुवध होत नाही. परिणाम काय झाला, त्या कालावधीमध्ये अनेक मुली मारल्या गेल्याचा परिणाम आता मुलींची संख्या कमी आहे. 1000 मुलांच्या मागे मुलींची संख्या फक्त 600 ते 650 पर्यंत आहे. म्हणजे बाकीचे 300-400 मुंजा, त्यांचं जमेल की नाही याची गॅरंटी नाही. ते देवाला सोडले तरी चालेल, पण सोडले तरी ते जाणार, एवढे पारमार्थिक राहिले नाही. आज मुलांचे लग्न का जमत नाही, एक त्या कालावधीमध्ये घडलेली भ्रूण हत्या. दुसरी गोष्ट, मुलं जे आहे
ती आता जशा पद्धतीने परिश्रम करायला पाहिजे तशा पद्धतीने परिश्रम करत नाही. आज एवढे टीव्हीच्या आणि मोबाईलच्या आहारी गेलेले आहे की त्या टीव्हीच्या आणि मोबाईलच्या आहारी गेल्यानंतर आपण योग्य वेळेमध्ये काय केलं पाहिजे, आपल्या स्वतःच्या जीवावर आपण कसं पायावर उभं राहिलं पाहिजे, हे काही गोष्टी त्या ठिकाणी विसरलेले आहे. परिणाम फुकट आणि आयतं कसं मिळेल हा विचार बऱ्याच मुलांच्या मनामध्ये आहे. आणि मुलीवाले येडे राहिलेले, म्हणजे पूर्वी येडे होते असं माझं म्हणणं, ते साधे होते. शब्दाचा अर्थ व्यवस्थित लावा. ते साधे होते, बघायचे आजूबाजूचे घरातले लोक बघायचे, म्हणायचे बाकीचे लोक चांगले, द्यायला मुलगी काही हरकत नाही. पण आता सगळं काही बॅकग्राऊंड बघितलं जातं. मुलगा कसा आहे, कुठे जातो, कशी संगत आहे, किती कमावतो, वडिलांकडे धन आहे की नाही, शेती आहे की नाही, नोकरी आहे की नाही, सगळं बघितलं जातं. मग नंतर मुलगी दिली जाते. एवढं सगळं बघितल्यानंतर पण मुलांचे लग्न जमत नाही. त्याच्या मागचं तिसरं कारण असं आहे की मुलं व्यसनाधीन झालेले आहेत. मुलं व्यसनाधीन झालेले आहेत. कारण काय आहे, गावामध्ये इलेक्शन असलं, एखाद्या व्यक्तीला, इथली गोष्ट मी सांगत, एखाद्या व्यक्तीला निवडून यायचं असेल आणि निवडून येण्यासाठी काही मागे पुढे मुलं पाहिजे, त्यांनी नाचलं पाहिजे, काहीतरी उडवलं पाहिजे, सगळं काही केलं पाहिजे. मग मुलांना बोलवायचं कसं, पैसे देऊन सुद्धा लोक येत नाही. मग काय देत आहेत, बाटल्या देत आहेत, फुकटात. आणि फुकटात जेव्हा बाटल्या दिल्या जात आहेत, स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा बाटल्या दिल्या जात आहेत, फुकट मिळाल्यानंतर कसं लागतं म्हणून मुलं पिऊन बघतायत. वयात नाही आले तरी सुद्धा परिणाम, एकदा की तोंडाला बाटली लागली की मरेपर्यंत सोडत नाही आणि नंतर स्वतःच्या खिशातल्या पैशांनी विकत घेत आहेत. परिणाम संपूर्ण जीवन बर्बाद होत आहे. आणि अशा पद्धतीने निवडून जर एखादा कोणी श्रेष्ठ गादीवर बसत असेल तर तो जीवनभर कधीही सुखी राहू शकत नाही आणि त्याच्या पिढ्यांना सुखी ठेवू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल व्यसनाधीन मुलं झालेले आहेत. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्या ठिकाणी मुलांना मुली मिळत नाही. म्हणून स्वतः काम न करता अंग काढलेलं आहे. आणि या मोबाईलच्या बाकीच्यांच्या आहारी, महाराज 2 तासाचं जरी कीर्तन असलं त्याच्यामध्ये 4 वेळेस मोबाईल चेक करून बघतायत किती मेसेज कोणाचे आलेले आहेत, नाही तिथं ही चॅटिंग सुरू होऊन जाते. एवढाही वेळ जोडायला तयार नाही. जर योग्य वेळेमध्ये योग्य कार्य केलं नाही आणि एकदा की वेळ गेली तर जीवन बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मुलांना मुली मिळत नाही. असे अनेक कारण आहेत. आपला विषय वेगळा आहे, नाही का. मुलाचं लग्न जमत नाही, परंतु एकदाच जमलं, लग्न झालं पाहिजे तसे पैसेही मिळाले हुंड्याच्या रूपाने, मुलीच्या बापाने स्व इच्छेने दिले आणि त्या ठिकाणी लग्न झालं. आता याला जमीन जी आहे आणि आकाश जे आहे फक्त 2 बोटं राहिलेलं होतं. जणू जमिनीवर पाय टेकत नव्हता, एवढा आनंद. 2-3 महिने झाले लग्न झाल्यानंतर 2-3 महिने झाले आनंदाने जगत होता. कारण नवीन म्हणतात फार आनंद वाटतो, नंतर वाटतं खाये तो भी पछताय ना खाये तो भी पछताय. याचं कारण स्त्री आहे असं अजिबात समजू नका. आना मागे लागतो बरेच जण म्हणताय, परंतु त्यांनी जर आना म्हटलं नाही तर तुम्हाला खायला सुद्धा मिळणार. म्हणून नावं अजिबात स्त्रियांना ठेवायची नाही. विठ्ठल विठ्ठल. परिवार वाढतोय, खर्च वाढतोय, या गोष्टीमुळे माणसाला असं वाटतं नाही एकटा होतो तेव्हा बरं होतं. म्हणून आता समजलेलं आहे ना, ज्यांचं नाही झालं त्यांनी नाही केलं तरी समजलं ना पुढे काय होतं. नाही केलं तरी चालेल, ऐका नाही तर नका ऐका, नाही का. मग त्याचं लग्न झालं, आनंद वाटला. आणि अशा वेळेस 2-3 महिने झाले. एक दिवशी रात्रीच्या वेळेस पत्नीने उठवला, हो उठा ना, बऱ्याच दिवसापासून घसा दुखतोय, परंतु मी काही तुम्हाला सांगितलं नाही. आज थुंकाही गिळता येत नाही, काय झालंय काय माहीत, चला दवाखान्यामध्ये. जसं घशाचं नाव सांगितलं याने लगेच रात्रीच्या 12 वाजता पत्नीला दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरांनी घसा चेकअप केल्यानंतर लगेच सांगितलं, म्हटले या ठिकाणी ठेवू नका, आत्ता टाटा मुंबईला. टाटा ऐकल्याबरोबर याच्या अंगाला काटा. म्हटले काहीतरी अवघड काम आहे, काहीतरी इमर्जन्सी आहे. तेव्हा गाडी केली, पत्नीला नेलं, दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. डॉक्टरांनी सांगितलं, म्हटले घशामध्ये मोठा आजार झालेला आहे की ज्या आजारामुळे
काही महिन्याचीच सोबती तुमची पत्नी आहे. आतापर्यंत त्याला मित्र म्हणत होते, बाबा रे तुझं लग्न झालं भाग्यवान आहे. स्वतःला तो 2-4 महिन्यापासून लग्न झाल्यापासून भाग्यवान समजत होता. परंतु एकदा की डॉक्टरांनी सांगितलं की असा असा आजार आहे, त्याला वाटेल का आपण भाग्यवान आहोत. म्हणजे आधी असणारं भाग्य नंतर शिल्लक राहिलेलं नाही, असं भाग्य म्हणजे अशाश्वत भाग्य आहे. त्याच्यानंतर तुम्ही आम्ही भाग्यवान कोणाला म्हणतो, पुत्र प्राप्ती झाली भाग्यवान म्हणतोय. एक व्यक्ती लग्न झालं 20 वर्ष झालं, पुत्र संतान नव्हते, देव देवता केले, अनेक उपवास तपास केले, देवाच्या कृपेने मुलगा झाला. जसा मुलगा झाला एवढा आनंद झाला, भरपूर पैसा होता त्याच्याकडे. गावातल्या सगळ्या हॉटेल बुकिंग केला, मिष्टान्न जेवढेही आहेत तेवढे सगळे घेतले. गावामध्ये प्रत्येक घरामध्ये मिष्टान्न वाटत 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 घराजवळ आला. जसा आला घरातून एक स्त्री बाहेर पडली आणि स्त्री आल्याबरोबर तिने सांगितलं, रामभाऊ थांबा, पेढे वाटू नका, मुलाने मान टाकले. काय म्हटली? मुलाने मान टाकली. पेढे वाटता वाटता ज्यांच्या ज्यांच्या घरी गेले म्हणायचे, बरं झालं भाग्यवान आहात, उशिरा का असेना पण मुलगा झाला. आता तो म्हणेल का मी भाग्यवान आहे? याला भाग्यवान संत महात्मे म्हणत नाही, कारण हे अशाश्वत भाग्य आहे. परंतु शाश्वत भाग्याला संत महात्मे भाग्य म्हणतात. संतांच्या दृष्टीने भाग्याची व्याख्या वेगळी आहे. संतांच्या दृष्टीने भाग्यवान कोण आहे? जो पंढरीनाथाला शरण गेलेला आहे, संतांच्या दृष्टीने तो भाग्यवान. भाग्यवान तो आहे जो भगवान परमात्म्याला शरण गेलेला आहे. शरण गेले पंढरीराय. भाग्यवान कोण आहे? ज्यांच्या जीवनामध्ये संत भेट झाली ते भाग्यवान आहे. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय, ते भाग्यवान आहे. कोण आहे भाग्यवान? ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती करत असताना काम क्रोध लोभ मोह रूपी सर्व विषय समाप्त झाले, ते संतांच्या दृष्टीने भाग्यवान आहे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे मनीज संसारी जन्मिजे याची लाग. याला भाग्यवान म्हटलेलं आहे. कुणाला? काम क्रोध लोभ मोह मत्सर अहंकार निघून गेला, समजा तो खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे. यांना भाग्यवान म्हटलेलं आहे. मग असं भाग्य